नमस्कार, मी प्रणया. HPN मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे डोळे ज्या बातमीकडे लागलेले असतात ती म्हणजे मान्सूनचं आगमन. पण याच मान्सूनच्या प्रवासाबाबत आता एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर येतेय. यंदा मान्सून वेळेवर येणार की लांबणार या प्रश्नाने बळीराजासह प्रत्येकाच्या मनात धाकधूक वाढवलेली आहे. कारण हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आगामी 2 दिवस मान्सूनच्या आगमनासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि तितकेच संवेदनशील असणार आहे. असं काय घडतंय अरबी समुद्रात ज्यामुळे मान्सूनचा रस्ता रोखला जाऊ शकतो? काय आहे हवामान खात्याचा नवा इशारा? पाहूया सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून. पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल. यंदा मान्सून वेळेत दाखल होईल अशी चिन्ह असतानाच अचानक निसर्गानं आपली चाल बदलली आहे. अरबी समुद्रामध्ये सध्या एक मोठी हालचाल पाहायला मिळतेय. हवामान तज्ज्ञांच्या मते अरबी समुद्रात एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आता तुम्ही म्हणाल, कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं की पाऊस पडतो, मग हा मान्सूनसाठी अडथळा कसा? तर तज्ज्ञांच्या मते हा अडथळा ठरू शकतो. आज आणि उद्या म्हणजेच पुढील 48 तास अरबी समुद्रासाठी अत्यंत कळीचे आहेत. जर हे कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाले तर ते मान्सूनचे बाष्पयुक्त वारे स्वतःकडे खेचून घेऊ शकते. परिणामी जे वारे भारताच्या मुख्य भूमीकडे म्हणजेच केरळच्या दिशेने वेगाने पुढे सरकायला हवे होते त्यांचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या शक्यतेनुसार या संभाव्य कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनच्या प्रवासात मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. नियम असा असतो की मान्सूनचे वारे एका विशिष्ट गतीने आणि दिशेने पुढे सरकतात. पण जेव्हा समुद्रात एखादी चक्रीवादळ सदृश्य स्थिती किंवा तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार होतो तेव्हा मान्सूनची सिस्टीम विस्कळीत होते. सोप्या भाषेत सांगायचं तर मान्सूनला मिळणारी ताकद हा कमी दाबाचा पट्टा स्वतःकडे ओढून घेतो. यामुळे मान्सूनचं केरळमधील आगमन लांबणीवर पडण्याची भीती आता व्यक्त केली जाते. जर केरळमध्येच हवामान उशिरा पोहोचला तर त्याचा थेट फटका महाराष्ट्राच्या मान्सूनच्या आगमनाला बसू शकतो. हे वेगळं सांगायला नको. हा मान्सून फक्त पाऊसच नाही तर आपल्या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. महाराष्ट्रातील लाखो शेतकरी सध्या उन्हाच्या तीव्र झळा सहन करतायत. मशागत करून मान्सूनच्या पहिल्या पावसाची वाट पाहत आहेत. कापूस, सोयाबीन, भात शेती करणाऱ्या बळीराजासाठी जूनचा पहिला आठवडा अत्यंत महत्त्वाचा असतो. पण जर अरबी समुद्रातील या सिस्टीममुळे मान्सून लांबला तर महाराष्ट्रात जूनच्या मध्यापर्यंत किंवा त्यानंतर पाऊस पोहोचू शकतो. यामुळे पेरण्या लांबणीवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच हवामान खात्यासह संपूर्ण देशाचं लक्ष सध्या अरबी समुद्रातल्या घडामोडींवरती लागलेलं आहे. पुढील 2 दिवसात हे क्षेत्र किती शक्तिशाली होतंय यावरच यंदाच्या मान्सूनचं पुढचं भविष्य अवलंबून असेल. जरी मान्सूनच्या मुख्य प्रवाहाबाबत चिंतेचं वातावरण असलं तरी दुसरीकडे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात ढगाळ वातावरण असून वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळत आहेत. पण तज्ज्ञांच्या मते हा मान्सूनचा पाऊस नाही, हा स्थानिक पातळीवर तापमानामुळे झालेला बदल आहे. खरा मान्सून जोपर्यंत केरळमध्ये रीतसर धडकणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रात सार्वत्रिक पेरण्यायोग्य पाऊस होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या अधिकृत अंदाजानंतरच आणि जमिनीत पुरेशी ओल झाल्यानंतरच पेरणीचा निर्णय घ्यावा असं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलंय. तर एकूणच काय तर मान्सूनच्या आगमनासाठी पुढचे 48 तास म्हणजेच 2 दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. अरबी समुद्रातील ही सिस्टीम मान्सूनला पुढे ढकलणार की त्याचा रस्ता अडवणार यावर HPN मराठी न्यूज चॅनल सातत्यानं लक्ष ठेवून आहे. हवामान विभागाच्या प्रत्येक नव्या अपडेट पाहण्यासाठी आत्ताच HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या भागात सध्या हवामान कसं आहे? पूर्व मान्सून पाऊस झाला आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. अशाच ताज्या आणि सविस्तर बातम्यांसाठी आपल्या HPN मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा HPN मराठी न्यूज. जय महाराष्ट्र.